या गावाला काळम्मा देवीच्या यात्रेच्या निमित्ताने वाघाचे होते आगमन. निसर्ग श्रद्धा, विज्ञान परंपरा आणि संरक्षण यांचा पाहायला मिळतो अनोखा संगम. चांदोली राष्ट्रीय उद्यान अंतर्गत आंबा वन परिक्षेत्रातील मौजे उदगीरी तालुका शाहूवाडी हे बपर क्षेत्रातील एक महत्त्वाचे गाव आहे. सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेले हे गाव जैवविविधतेने समृद्ध असून मानव आणि वन्यजीव यांचे सहअस्तित्व अनेक वर्षापासून या ठिकाणी पाहायला मिळते. गावाची ओळख केवळ त्याच्या निसर्ग संपत्तीमुळे मर्यादित नाही, तर येथे असलेल्या काळम्मा देवीच्या प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरामुळे हे गाव प्रसिद्ध आहे. या उदगीर येथील काळम्मा देवीच्या यात्रेच्या काळात वाघ मंदिर परिसरात येतो, अशी येथील लोकांची ठाम श्रद्धा आहे. ही केवळ आख्यायिका नसून वन्यजीव विभागाच्या नोंदीमुळे त्याला वस्तुनिष्ठ आधारही मिळाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या यात्रेच्या वेळी कोयना अभयारण्य परिसरातील बाजी या वाघाचे ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट चित्रण झाले आहे. मानव आणि वाघ यांच्यातील नातेसंबंध उदगीरीत सहअस्तित्वाच्या रूपात पाहायला मिळतो. श्रद्धा, परंपरा आणि वन्यजीव संवर्धन यांचा अनोखा संगम या ठिकाणी अनुभवायला मिळतो. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. श्रद्धा, परंपरा व वन्यजीव संरक्षण यांचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील उदगीरमधली कळम्मा देवी यात्रा. दरवर्षी या यात्रेला वाघाची हजेरी लागते असं भाविकांचं म्हणणं आहे. वन विभागानं देखील गेल्या काही वर्षांमध्ये कॅमेरा ट्रॅपचं रेकॉर्ड बघता वाघ निश्चितच त्या क्षेत्रामध्ये होळीच्या वेळेला, धुलीवंदनाच्या वेळेला येतो हे निश्चित आहे. यावर्षी अजब म्हणजे बाजी नावाचा वाघ साधारणतः 150 किलोमीटरचा टप्पा 7 दिवसात गाठत हा उदगीर क्षेत्रामध्ये प्रवेश केला होळीच्या निमित्तानं आणि याच घटनेला दुजोरा दिला. त्यामुळे वन्यजीव संरक्षण आणि श्रद्धा यांचे एक उत्कृष्ट उदाहरण आपण कळम्मा देवी यात्रेमधून पाहू शकतो.